नमस्कार. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल ना, तर तुम्ही यापूर्वी माझ्या बऱ्याचशा अशा पराठ्याच्या रेसिपी बघितल्या असतील, ज्यात मी वेगवेगळे पराठे नेहमीच बनवत असते नाश्त्यासाठी. तर आजसुद्धा एक नवीनच पराठ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी अर्धी जुडी मेथी घेतली होती आणि त्याची पानं घेऊन स्वच्छ धुवून घेतली आणि चिरून घेतली आहे. आता त्यामध्ये 1 कप आपण गव्हाचं पीठ घातलं आहे, अर्धा कप आपण बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहे. तर थोडासा चिमूटभर हिंग घालायचा आणि 1 छोटा चमचा ओवा, 1 मोठा चमचा तीळ घेतला आहे. त्याच्यानंतर 1 चमचा मी इथे 2-3 हिरव्या मिरच्या आणि 2-3 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या, तर त्या घातल्या आहे. त्याच्याबरोबर काही मसाले घेतले, तर 1 मोठा चमचा लाल तिखट घेतली आणि प्रत्येकी 1 छोटा चमचा हळद, धणे पावडर, गरम मसाला पावडर, काळी मिरी पावडर आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे. त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडंसं तेल घातलं आहे चमचाभर. आता पाणी घालून आपण नेहमीसारखं जसं पराठ्याचं पीठ मळतो तसं हे मेथीच्या पराठ्याचं पीठ आपण मळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे पीठ आपण झाकून 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण एक स्टफिंग तयार करणार आहोत. तर त्यासाठी पॅनमध्ये एक छोटंसं क्यूब मी इथं बटर घातलं आहे. समजा 1 ते 2 चमचे बटर एवढं घालायचं. त्याच्यानंतर आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या इथे तुम्ही घेऊ शकतात. हिरवी, लाल, पिवळी जी कॅप्सिकम मिळते किंवा ढोबळी मिरची मिळते, ती बारीक बारीक चिरून घेतली आहे. 1 गाजर घेतलं आहे छोटं बारीक चिरून आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आणि ह्या भाज्या 2 मिनटं आपण अशाच परतून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर त्याच्यात 1 मोठा बटाटा उकडून सोलून घेतला आणि स्मॅश करून घेतलेला घातला आहे आणि तो सुद्धा त्या भाज्यांबरोबर स्मॅश करून घ्यायचा आहे. भाज्या काही खूप जास्त शिजवायच्या नाही आहे आपल्याला. आता त्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर प्रत्येकी 1 छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला पावडर, चाट मसाला आणि काळी मिरी पावडर आणि आपण शेवटी आपण त्याच्यामध्ये घातलं आहे पेरी पेरी मसाला आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. शेवटी आपण गॅस बंद करायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे गॅस बंद केल्यानंतर आणि हे मिक्स करून घ्यायचं आणि सारण पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. हे बघा असं छान मस्त आपलं स्टफिंग तयार आहे. आता आपण पुढची तयारी करूया. तर पीठ मी परत एकदा मळून घेतलं आणि त्यातला एक छोटा उंडा असा तोडून घेतला आहे. आता हा उंडा आपण कोरडं पीठ लावून नाही का पातळ अशी चपाती याची लाटून घ्यायची आहे. मेथीचे पराठे आपण नेहमीच बनवतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे वेगळं एक स्टफिंग तयार करायचं आहे. तर स्टफिंगमध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही घेऊ शकतात. तर आपलं स्टफिंग गार झालं आहे आणि चपातीसुद्धा लाटून झाली आहे. आता चपातीमध्ये काय करायचं, त्याच्या मध्यभागी हे स्टफिंग आपल्याला भरायचं आहे. तर भरत असताना 1 ते 2 चमचे स्टफिंग भरायचं आणि याला नाही का चौकोन आकार असा द्यायचा आहे. म्हणजे मी हा इथे चौकोन पराठा लाटणार आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला गोल लाटायचं असेल तर तुम्ही जसं आपण पुरणपोळीचं पुरण भरतो की नाही तसं भरूनसुद्धा ते तुम्ही लाटू शकता. तर इथे मी असं चौकोन करून घेतलं आणि चारही बाजूंनी असं कडा त्याच्या दुमडून घेतल्या आहे. हे बघा अशा पद्धतीने दुमडून झालं की त्याला परत एकदा हाताने थोडं प्रेस करून घ्यायचं आणि कोरडं पीठ लावून हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे. आता याच्यामध्ये स्टफिंग असल्यामुळे ना हा पराठा खूप काही पातळ लाटायचा नाही, थोडासा जाडसरट ठेवायचा. तव्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावर पराठा टाकायचा आणि दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप किंवा बटर लावून आपण मस्त खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे. अतिशय छान लागतो चवीला आणि सर्व भाज्या खाण्यात जातात मुलांच्या. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही नाही का मेथीचा पराठा बनवू शकता. पराठा भाजताना मात्र एक काळजी घ्यायची की आपल्याला तो लो टू मीडियम गॅसवर भाजायचा आहे. खूप मोठ्या गॅसवर भाजायचा नाही, कारण आतमध्ये स्टफिंग आहे त्यालासुद्धा आतपर्यंत नाही का हीट मिळाली पाहिजे. छान असा मस्त तो पर्यंत पराठा शिजलासुद्धा पाहिजे. त्यासाठी आपण तो लो टू मीडियम गॅसवर शिजवायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने खरपूस असा भाजायचा आणि तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते आतलं स्टफिंग किती छान आहे आणि चवीला एवढा एक नंबर लागतो आहे ना, तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आता मस्त फ्रेश भाजी आलेली आहे बाजारामध्ये, तर मेथीची भाजी आणा, बाकीच्या भाज्याही कोणत्याही घाला आणि असा पराठा मुलांना खाऊ घाला. आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी इतरांनाही शेअर करा. आता काही महत्त्वाच्या टिप्स सांगते. तर याच्यामध्ये आपण जे स्टफिंग भरलं आहे, तर ज्या भाज्या आपण त्याच्यात घालणार आहोत स्टफिंगसाठी, तर त्या अगदी बारीक चिरायच्या आहे, म्हणजे लाटताना आपल्याला ते त्रास होणार नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. तर आजचा मिक्स व्हेज स्टफ मेथी पराठा आवडला असेल तर मालाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.